नमस्कार मित्रांनो, आज आपण BLO ॲपमधून मॅप इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR 2002 आणि दुसरा मुद्दा होता आपला मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी. तर या दोन्ही संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण BLO ॲप ओपन करूया. जेव्हा BLOचा ॲप आपला ओपन झाला तेव्हा आपण सर्वात खाली यायचं आहे. इथं आपल्याला मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR हा ऑप्शन दिसेल. ती टॅब आपण ओपन करूया, त्याच्यावर क्लिक करू. त्यानंतर इथे आपल्याला दोन ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन आहे मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR आणि दुसरा ऑप्शन आहे आपलं मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी. तर याच्यामध्ये पहिलं जे ऑप्शन आहे मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR म्हणजे आपण जे मॅपिंग केलेलं होतं की असे मतदार जे 2002च्या यादीत पण आहेत आणि 2024च्या यादीत आहेत, अशी व्यक्ती जी मतदार आहे त्यांच्यासाठी ते काम करायचं होतं आपल्याला, त्यांना मॅप करणे. आणि याच्यामध्ये दुसरा जो पॉईंट आहे आपला मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी, हे असे मतदार आहेत की जे नव्यानेच या 2024च्या यादीमध्ये नाव नोंदवून घेतलेले आहेत, परंतु त्यांचा कुठेही म्हणजे मागच्या मतदार यादीत म्हणजे 2002च्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही, परंतु त्यांचे आई वडील किंवा आजोबा आजी असू शकतात. तर हे असे प्रोजेनी मतदार आहेत. तर यांना आपण मॅपिंग कसं करायचं ते बघूया. तर मी सर्वप्रथम मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनीवर क्लिक करतो. यानंतर आपल्याला इथं म्हणजे ज्यांचे वंशज आपल्याला शोधायचे आहेत त्यांचं नाव आपण टाकून घेऊया. सर्वप्रथम मी बरेच काम इथं केलेलं आहे, फक्त एक उदाहरणादाखल मी तुम्हाला दाखवतो. तर आता माझ्या यादीमध्ये 540 नंबरला रोहित अनंत चोगले हे मतदार आहेत. त्यांचं वय 21 वर्ष आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे 2002च्या यादीमध्ये नसणार आहेत, परंतु यांचे आईवडील किंवा आजी आजोबा असू शकतात. तर अशांना आपण त्यांच्यासोबत मॅच करायचे. तर मी त्यांचं नाव टाकतो किंवा मग आपण इथं टाकत असताना त्यांचा इपिक नंबर पण आपण टाकू शकतो. मी नाव टाकून घेतो रोहित. तर आलं बघा इथं, हे माझं रोहित अनंत चोगले हे मतदार आहेत. त्यांचा पार्ट नंबर आहे 540 आणि त्यांचं वय 21 आहे. तर यांना आता मी मार्क सेल्फ ॲज प्रोजेनी करणार आहेत. तर सर्वप्रथम आपण त्या मार्क सेल्फ ॲज प्रोजेनीवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन येतात. लास्ट SIR स्टेट महाराष्ट्र आलेला आहे. लास्ट SIR AC नंबर म्हणजे आपली विधानसभा नंबर इथं निवडायचं आहे. तर त्याच्यावर आपण क्लिक करूया. आपली विधानसभा हे 8 नंबरला येते, गुहागर 264 गुहागर. त्यानंतर लास्ट SIR पार्ट नंबर. मग आता ह्या रोहितचे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील, याच्या जे कोणी तुम्हाला 2002च्या यादीमध्ये रिलेशनवाले भेटतील त्यांना आपण इथं त्यांचा लास्ट नंबर टाकूया. सॉरी, लास्ट नाही, हे पार्ट नंबर टाकूया. तर पार्ट नंबर आहे आपला, समजा मी रानवी 27 रानवी हा पार्ट नंबर कुठला, 2002च्या मतदार यादीतला हा पार्ट नंबर होता. परंतु आता माझा पार्ट नंबर सद्यस्थितीला काय आहे, तो 80 पार्ट नंबर आहे. परंतु आपण हे लास्ट पार्ट नंबर टाकतोय म्हणजे 27 रानवी आलं. याच्यानंतर लास्ट SIR पार्ट सिरियल नंबर. तर त्या 2002च्या यादीमध्ये या रोहितचे आई वडील असतील किंवा आजी आजोबा जे तुम्ही किंवा मी आपण जे शोधलेलं आहे ते आपण टाकूया. तर मी 2002च्या यादीमध्ये 198 अनुक्रमांकावर या मुलाचे वडील होते, म्हणून मी 198 नंबर इथं टाकतो. 198 हा 198 नंबर त्याच्या वडिलाचा 2002च्या यादीत असलेला नंबर आहे. आणि मग मी इथं सर्च डिटेलवर क्लिक करतो. यानंतर बघा व्हेरीफाय डिटेल्समध्ये नाव येतं चोगले अनंत रामचंद्र, रिलेटिव्ह चोगले रामचंद्र, रिलेशन टाईप इपिक नंबर. तर इथं मला
आता इथं ऑप्शन आहे आपल्याकडे सिलेक्ट रिलेशन टाईप, म्हणजे ह्या रोहित ज्याचं मला आता प्रोजेनी म्हणून नोंदवायचं आहे, तो रोहित आहे, त्याचं त्या 198 क्रमांकाशी काय नातं असेल 2002मध्ये, तर ते नातं आपल्याला इथं याच्यावर टॅप करून आपल्याला निवडायचं आहे. तर हा सन आहे. जर मुलगी असेल तर डॉटर म्हणून निवडू शकतो. जर आपण 2002च्या यादीमध्ये आजी आजोबांना शोधलेलं असेल तर आजी लिहायचं असेल तर आजीला दाखवायचं असेल तर ग्रँड डॉटर लिहू शकतो, म्हणजे मुलगी असेल तर, आणि मुलगा असेल तर ग्रँडसन आपण दाखवू शकतो. तर इथं मला त्या मुलाचे वडीलच सापडलेले आहेत, म्हणून मी इथं सन या ऑप्शनवर क्लिक करेन. हे झाल्यानंतर आता शेवटचा पर्याय आपला ॲड या बटनावर आपण टॅप करू आणि हे टॅप केल्यानंतर आपल्याला असा तिथं लगेच मेसेज येतो, प्रोजेनी ॲड सक्सेसफुली. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रोजेनी ॲडिंगचं काम करायचं आहे. काही अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.